नमस्कार. हा. गाव कुठलं आपलं? खिद्रापूर, तालुका, शिरोळ, जिल्हा. कोल्हापूर. काय तक्रार होती या गाईची? लाळ आलतं. लाळ्या खरकत. बरं, लाळत मग काय लक्षण होते? तोंडातनं लाळ पडत होती का? तोंडातनं लाळ पडत होती, पाणी पित नव्हतं, वैरण खात नव्हतं, भाडा खात नव्हतं. ताप ताप होता की किती होता तरी? 103 ताप होता. 103 ताप होता. बरं, मग ट्रीटमेंट काय केला त्याला? ट्रीटमेंट काय केलं? मांडवकरांच्या होमिओपॅथिक औषधे दिली. कसलं होतं औषध? नाकावर सोडायचं. लिक्विड. हा. मग त्यात किती तासात फरक पडला आपल्या 7 गाई? तासात वैरण खाली चालू केली. चालू केली. बरं, आता लाळ येऊन गेल्यावर बरीच लोक म्हणतात की अंगावर केस वगैरे वाढतात, गया धापतात. केस बीस काहीच वाढलं नाही, धापलं नाही, काहीच नाही. व्यवस्थित आहे पूर्ण? व्यवस्थित आहे. म्हणजे गाई धापली वगैरे काही नाही? काहीच नाही. लाळ येऊन गेल्यावर जनावर धापते तसं काही नाही आहे? काहीच नाही. आणि व्यायच्या आधी लाळ आलती का व्याल्यावर आलती? व्यायच्या आधी आलती. मग ते लाळ आल्यामुळे वेळे अगोदर व्याली असं काय? काय नाही. होमिओपॅथी औषध चालू असल्यामुळे वेळेत व्याली, वार पडली. गर्भाशयात नंतर घाण वगैरे राहिली, दूध वगैरे कसं आहे आता? दूध वगैरे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. लाळेचा रिझल्ट आता जे तुम्ही आजपर्यंत बघितला, लाळ आली की जनावर मात्र होते किंवा गाभण काळात लाळ आली की पोटचं पडते, तसं आपल्या गाईच्या बाबतीत काय घडलं काय? काय नाही घडलं. व्यवस्थित क्लिअर आहे. आता दूध किती यायला? आता 13-14 लिटर दूध आहे. 14 लिटर दूध द्याले. गाई आता एवढ्या उन्हात, आता दुपारचे 2 वाजल्यात, धापाल्या वगैरे असं काय? काहीच नाही. अजिबात नाही. म्हणजे होमिओपॅथी औषधानं लाळ येऊन गेल्यावर सुद्धा जनावर धापलं नाही, अंगावर केस वाढलेलं नाही. काहीच वाढलं नाही. ठीक आहे. नाव, गाव आणि तालुका एकदा सांगा. नाव नितीन राजेंद्र पाटील.